कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, सकल सुखाचा त्याग करो निसाधीजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसे करावी, तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे, तो शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे, त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पानिपत, पुन्हा लिहाया मुचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत, महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळेमलेंच बाधा, नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी, पुंडली कवरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. बाजी घोरपड्यांचा विचार आपण सविस्तरानं करत होतो. बाजी घोरपड्यांना शिवाजी महाराजांनी मारलं. हे घराणं शिवाजी महाराजांच्या घरातलंच घर आहे अशा अर्थाने आपण काल विचार करीत होतो. खरं तर हे घराणं म्हणजे काय, प्रभू रामचंद्राच्या वंशात जन्माला आलेलं हे घराणं. शिवाजी महाराज आणि बाजी घोरपडे एकाच घरातले, पण दोन शाखा वेगळ्या वेगळ्या झाल्या आणि दोन शाखा महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं नांदायला लागल्या. एक शाखा स्वधर्म आणि स्वराज्य बुडवण्यासाठी जन्मावर झटणारी म्हणजे बाजीराजाची आहे, आदिलशहाला अंकित असणारी शाखा, आणि दुसरी शाखा स्वधर्म आणि स्वराज्य निर्मितीसाठी प्रयत्नशील असणारी शिवाजी महाराजांची शाखा आहे. शिवाजी महाराज असतील, शहाजी महाराज असतील, मालोजीराजे असतील, बाबाजीराजे असतील, सगळे धर्मप्रवण आहेत, सगळे स्वधर्माविषयी अत्यंत पराकोटीचे एकनिष्ठ आहेत. पण बाजीराजे तसे नाही. दोन शाखा कशा झाल्या, काय झालं याचा विचार थोडं आपल्याला करूयात. इसवी सन 1300च्या आसपास राजा सुरजन सिंग हा राजस्थानातून महाराष्ट्रात आला. राणा बाप्पा रावळाचं घराणं, प्रभू रामचंद्राची ही शाखा, हा सुरजन सिंग जो आहे हा प्रभू रामचंद्राचा 130वा वंशज आहे. बाप्पा रावळ आणि पुढं हे. आता प्रत्येक गोष्टीवर संशय घ्यायचा आणि विचार व्यक्त करताना वेगळाच करायचा असंच नवीन रूढ व्हायला लागले आहे पुरोगाम्यांमध्ये. त्यांनी बाप्पा रावळ ही सुद्धा एक संकल्पना खोटी आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. बाप्पा रावळ हे अस्तित्वात नसलेली व्यक्ती अशा अर्थानं त्यांचा उल्लेख आता करायला सुरुवात झालेली आहे. रामरायाचं तर कोर्टात ॲफिडेव्हिटच दाखल केलेली होती. आपल्याला माहीत आहे की रामराय हे कल्पोलकल्पित व्यक्तिमत्व आहे, ही घडलेलेच नाहीत अशा अर्थानं ते बोललं गेलं. पण प्रत्यक्षात काय आहे, आपल्याला वंशावळी पण प्राप्त आहेत. जयपूरच्या राजांनी आपली वंशावळ रामापासून त्यांच्यापर्यंत असणारी रामजन्मभूमीच्या संदर्भानं कोर्टात दाखल केली. त्यांनी दाखल केली म्हणजे बाकीचे नाही यात असं नाही. घोरपडे ह्या रामरायाच्या वंशाचं फार विशेष आहे बरं का. ते सिसोदिये पुढं झाले, तेच पुढं भोसले झाले, तेच पुढं घोरपडे झाले. जिथं जाईल तिथं ते राजानं नावानं किंवा जनतेच्या सुखासाठी झटलेले आहेत. जे रामरायाचं चरित्र आहे ते अख्ख्या रक्तात आलेलं आहे या घराच्या. छत्रपती शिवाजी महाराज त्यातलेच एक आहेत. आता आपण विचार करतोय तो सुरजन सिंगाचा. सुरजन सिंग प्रभू रामचंद्राचा 130वा वंशज. हा सुरजन सिंग दक्षिणेत आला आणि इथं हळूहळू त्यांनी जरा स्थिर स्थावर करायला सुरुवात झाली. यावेळी दक्षिणेत बहामनी राज्याचं काम चालू होतं आणि बहामनी राज्यात सुरजन सिंगाचे पुढचे वारस कामाला लागले म्हणजे सरदारकी करायला लागले. आपल्या कर्तृत्वानं, आपल्या क्षत्रियत्वाच्या तेजानं, तलवारीच्या तेजानं, बळानं मोठे व्हायला लागले. इसवी सन 1468च्या काळात बहामनी पातशाचा वजीर होता मोहम्मद गावान, आणि या गावानाला खेळणा किल्ला जिंकून देण्यासाठी कर्णसिंग राजाने प्रयत्न केले आणि तो किल्ला जिंकून दिला. कसा जिंकला? घोरपड लावून किल्ल्यावर प्रवेश केला आणि किल्ला जिंकला. आणि म्हणून या घराण्याला घोरपडे नामाभिधान प्राप्त झालं. कर्णसिंगाने तो घेतला म्हणून या कर्णसिंगाच्या शाखेला घोरपडे म्हणतात. पण त्यात सुद्धा हा युद्ध करीत असताना कर्णसिंग मेला आणि त्याचा पोरगा भीमसिंग
याला बापाच्या कर्तृत्वाचा या महम्मद गवाराकडून बक्षिशी दिली गेली. काय बक्षीस दिलं? 64 खेड्यांचं वतन. कुठलं? मुधोळ, रायबाग आणि वाईच्या परिसरातलं, वाईतले काही किल्ले हेही त्याला दिले गेले. तोपर्यंत हे घराणं राणा नावानं प्रकाशित होतं. आता त्यांना घोरपडे नामाभिधान चिटकलं. पुढं घोरपड्यांना राजा बहादूर हाही किताब दिला गेला. म्हणजे कामं वाढत गेले, त्यांचं कर्तृत्व वाढत गेलं, त्या पद्धतीनं ते वाढत गेलं. याच घोरपड्यांच्या घराण्यात जन्माला आलेला मालोजी याने बादशाचा जीव वाचवला. कोणच्या बादशाचा जीव वाचवला? ज्याकडे तो कामाला होता त्याचा. आणि म्हणून या मालोजीला म्हणजे बादशाने कुर्निसाथ माफ केला. बादशाचा कुर्निसाथ जो करायचा दरबारात गेल्यावर किंवा समोर आल्यावर तो माफ केला. या घोरपडे घराण्याला स्वतंत्र वैभव प्राप्त झालं. मोर्चेलाचा मान दिला, राजचिन्ह दिली, राजबिरुद दिली. राजा बहादूर हा किताबही त्यातच आला. म्हणजे बादशाला वाचवल्यामुळं बादशासारखंच तुमचं वजन दरबारात ठेवलं जाईल अशा अर्थाने त्यांचा उत्कर्ष वाढत चालला. आणि मग हा जो मालोजी आहे हा कर्णसिंगाचा पणतू आहे. या सृजनसिंगाचा 6व्या पिढीतला वारस उग्रसेन. या उग्रसेनापासून भोसले आणि घोरपडे हे 2 घरं वेगळी झाली. म्हणजे कर्णसिंग वेगळा झाला आणि भोसल्याची शाखा आहे तशी वेगळी झाली. या पुढच्या पिढीत सुद्धा सृजनसिंगापासून 13वा वंशज चोलराज म्हणून झाला. घोरपड्याच्या म्हणा किंवा कुठे घोरपड्याच्याच. या घोरपड्याच्या घरात चोलराज झाला आणि या चोलराजाच्या 2 बायका होत्या. पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी यांच्यापासून संतती झाली, घरं खूप झाली. पहिल्या पत्नीला 9 पुत्र होते आणि दुसऱ्या पत्नीला 7 पुत्र होते. म्हणजे 7 अपत्ये होती. यातली 12 लढाईत मेली. पहिल्या बायकोचे 3 राहिले आणि दुसऱ्या बायकोचा 1च राहिला. हे वंश त्या अर्थाने चालले. पण जे 3 राहिले ते 9 भाऊ होते ना पूर्वीचे, म्हणून यांना नवकस घोरपडे म्हणतात. आणि जे दुसरे 3 राहिले, नाही 1 राहिला, पहिल्या 3 राहिले होते पण 9 भाऊ होते आणि दुसरे 1 राहिला त्यात 7 भाऊ होते, त्यांना सातकस घोरपडे म्हणतात. सातकस घोरपडे म्हणजे मुधोळचं जे घर आहे ते सातकस घोरपड्यांचं आहे आणि दुसरं जे घर आहे ते कापशीचं घर घोरपड्यांचं. संताजी घोरपडे ज्या घराण्यात जन्माला आले ते नवकस घोरपडे म्हणतात त्यांना. कापशीला आता अजूनही घोरपड्यांचं घर आहे. सेनापती संताजी घोरपडे, मराठ्यांचे सेनापती जे होते ते. या संताजी घोरपड्यांचे पणजोबा या कापशीच्या घराण्याचे संस्थापक म्हणता येतात. हे मात्र त्यांचा एक भाऊ दुसरा जो होता तो वल्लभसी, तो मेरठला परत निघून गेला. म्हणजे एक घर परत त्यातलं निघून गेलं, एक घरच इथं शिल्लक राहिलं नवकसमधलं. आणि या घराण्याने, या घोरपडे घराण्याने भोसले घराण्याशी प्रेम संपादन केलं. म्हणजे जे काही दोघांचं वितुष्ट होतं त्यात मात्र एक घराणं भोसल्यांच्या प्रेमात होतं, दुसरं मात्र वैरी झालं. मुधोळचं घराणं आहे ते वैरी झालं. शहाजीराजांचा, त्याच्या आधी मालोजीराजांचा द्वेष करणं हेच त्यांचं काम होतं. शिवाजीराजांचाही द्वेष करतायत. आता 1637 साली म्हाळोजी घोरपडे म्हणजे संताजी घोरपड्यांचे वडील यांनी शहाजीराजांच्या मदतीने, त्याच्या आधीपासून त्यांच्या घरात वाद चालूच होते, घोरपड्यात वाटणी मागत होते. जी जहागीर मिळालेली आहे ती वाटणी मागत होते आणि मुधोळकर घोरपडे त्यांना ती देत नव्हते. आणि म्हणून दरबारामध्ये वजन घालून शहाजीराजांच्या मध्यस्थीने यांनी प्रयत्न करून आपली वाटणी मागितली आणि दरबारातून त्यांना ती वाटणी मिळेल. आदिलशहाकडून ती वाटणी मिळाली आणि आपली वाटणी आपल्याला घरात वाटणी करायला लागली म्हणून बाजी घोरपडे आणि शहाजीराजांचं वैर सुरू झालं. लक्षात येत आहे ना. आदिलशहाने यांना 3000 स्वार
2000 स्वार आणि 3 गावं इनाम दिली विजयनगरच्या जवळची. कुणाला? कापशीकर घोरपड्याला, नवकस घोरपड्याला. आणि त्या अर्थाने हे घोरपडे घराणं स्वतंत्र झालं. पण हे घोरपडे घराणं पुढे स्वराज्यात कायम स्वराज्याला सहाय्यकर्ता झालेला आहे. म्हणजे मूळ रक्ताचा जो गुण असतो स्वधर्माचा, तो या घोरपडे घराण्याने सोडला नाही. बाजी मात्र वतनाच्या तुकड्यावर जगणाऱ्यातला निघाला. म्हाळोजी घोरपडे, संताजी घोरपडे, संताजीचा पोरगा, पुढं स्वराज्यासाठी चंद्रसेन जाधव, धनाजी जाधवाचा पोरगा चंद्रसेन जाधव. संताजीचं घर मात्र इकडच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबर कायम राहिलेल्या घरातला आहे. म्हाळोजी घोरपडे तर जेव्हा राजाराम महाराजांना संभाजी महाराजांना सोडायला गेले त्यावेळेस पडले. आता कदाचित हे म्हाळोजी घोरपडे त्यांचे आजोबा असू शकतात. 1637 साली वाटणी मागा इतका मोठा माणूस आहे. आणि पुढे 1689 साली संभाजी महाराजांना संगमेश्वरात पकडलं त्यावेळेस म्हाळोजी घोरपडे संताजी बाबाचे वडील मालोजी बाबा किंवा म्हाळोजी बाबा या दोन्ही अर्थाने नाव उल्लेखात येतं. ते तिथं पडलेले आहेत. या युद्धाचं नेतृत्व संगमेश्वरात संभाजी महाराजाला पकडताना मुकर्रब खान जो आला त्याचं नेतृत्व यांनी केलेलं आहे. आणि या युद्धाच्या आघाडीतला निर्णय काय होता? सगळ्यांनी आघाडी शत्रूची फोडा, फळी फोडा आणि रायगडावर जा. सगळ्या टोळ्या रायगडावर गेल्या. त्या लक्षात ठेवायचं. म्हणजे हे घराणं त्या अर्थानं स्वराज्याशी बांधील आहे. पण बाजी घोरपडे मात्र स्वराज्य बुडवण्यासाठी चंग बांधणार आहे. तो सतत स्वराज्याच्या हिताच्या विरोधात राहिलेला आहे. शिवाजी महाराजांनी या भोसले घराण्याचं आता तळपट केलं. सगळा वंश संपला. यवनाशी सलगी, त्यांच्याशी लाचारी, त्यांची चाकरी, हा भयंकर परिणाम या गोष्टीचा. घर बुडालं. शहाजीराजांचं श्राद्ध खऱ्या अर्थाने आज पार पडलं. काल या विषयाने बोललो. म्हणजे तुम्ही म्हणाल कसं काय शहाजीराजांचं श्राद्ध म्हणताय त्याचं कसं काय? कारण आपल्याकडे श्राद्धाचा जो विषय येतो, श्रद्धेनं करण्याचा विषय आहे. वडिलांना स्वर्गात घालण्यासाठी पुत्रांनी करण्याचं कार्य म्हणजे श्राद्ध. मग वडिलाची इच्छापूर्ती हा श्रद्धाचा किंवा श्राद्धाचा महत्त्वाचा विषय आहे. मग त्या अर्थाने एक उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे कसा? पित्याच्या अपमानाचा सूड घेऊन म्हणजे शत्रूच्या रक्ताने पितृतर्पण करणं ही या देशभूमीतली परंपरा आहे किंवा या देशभूमीचा तो गुण आहे. महापराक्रमी भार्गवराम म्हणजे परशुरामाने असं तर्पण केल्याचं आपल्याला माहित आहे. हां, त्याचं त्यांनी शिवाजी महाराजांनी अनुकरण केलं. परशुरामाने काय केलं? विचार थोडासा. परशुरामाचा शब्द आला या अर्थाने आपल्याला विचार म्हणजे परशुरामाने काय केलं? विश्वासघातकी, देशद्रोही, धर्मद्रोही या लोकांना शासन केलं आणि आपल्या पित्याचं तर्पण केलं. विश्वासघातकी का? त्याचा विचार थोडक्यात परशुरामाच्या बाबतीत आपण थोडासा करायला हवा किंवा केला पाहिजे असंही म्हणू. परशुराम हे ऋषी जमदग्नीच्या पोटी जन्माला आलेलं अपत्य, रेणुका आणि जमदग्नी यांचं अपत्य. परशुरामाला 4 भाऊ, रुमण्वत, सुषेण, वसु, विश्वावसु आणि 5वा परशुराम. नाव परशुराम नाही आहे, त्याचं नाव राम आहे. सतत हातात परशु धारण करून युद्ध करीत होता म्हणून परशुराम. किंवा ब्राह्मण कुलात जन्माला आला म्हणून भार्गवराम असंही त्याला म्हटलं जातं. बलराम, भगवान कृष्णाचा थोरला भाऊ बलराम, नाव राम आहे पण बळवंत आहे म्हणून बळराम. तसं परशुरामाचा जो विचार आहे ते परशुराम हे नाव त्यानंतर धारण केलेलं आहे. जमदग्नी आणि रेणुकाचा पुत्र म्हणजे परशुराम. दशावतारात याला स्थान आहे. सप्तचिरंजीवातही हा आहे. अनेक पुराणात याच्या विषयानं कथा आहेत. आपल्याला सगळाच विचार करायचा नाही. आपल्याला थोडक्यात परशुरामाच्या चरित्राचा विचार आपल्या विषयानं करायचा आहे. तेवढ्यापुरतं आपल्याला पाहायचं आहे. फार काही खोलात बघायचं नाही. कारण परशुरामाचं चरित्र विशाल आहे. भगवान म्हणून विचार करणं खूप मोठं आहे. याचा आजोबा
ऋषी रुचिक आणि विश्वामित्राची बहीण सत्यवती यांचा विवाह झाला होता. त्यापासून जमदग्नी आणि जमदग्नीची पत्नी पुन्हा रेणुका ही क्षत्रिय आहे. विश्वामित्र जन्मानं क्षत्रिय आहे, वृत्तीनं ब्राह्मण झाले. म्हणजे पूर्वीच्या काळी वर्ण बदलता येत होता. तुम्ही कसं वागता याच्यावर वर्ण बदलता येत होता, त्याप्रमाणे चालत होतं. परशुरामाच्या हातून अनेक अघटित कृत्ये झाली किंवा अचाट कृत्ये झाली. बुद्धीनं तल्लक असणारा हा परशुराम उपनयनानंतर शालग्राम पर्वतावर जाऊन राहिला ऋषी कश्यपांकडे. कश्यपांकडून त्यांनी अनेक विद्यांचं अध्ययन केलं. त्यात त्याला धनुर्विद्येवर जास्त श्रद्धा बसली, मोठी भक्ती. आणि मग धनुर्विद्येसाठी कश्यपाकडून घेतलेलं प्राथमिक ज्ञान पुरेसं नाही असं वाटल्यामुळं भगवान शिवाची आराधना केली गंधमादन पर्वतावर राहून. आणि तेथे त्याने भगवान शिवाकडून धनुर्वेद प्राप्त करून घेतला. आता जो आपल्याकडे धनुर्वेद चालतो तो परशुरामाचाही आहे, अनेकांचा आहे. विश्वामित्राचाही धनुर्वेद. धनुर्वेद याचा अर्थ शस्त्रविद्या, नुसतं धनुष्यबाणाची विद्या नाही. अनेक गोष्टी त्यात शिकवल्या जातात. गदा युद्ध शिकतात, तलवार शिकतात, भाला शिकवला, म्हणजे धनुर्वेदाचे सगळे अंग त्यात आहेत. याने भगवान शंकराकडून धनुर्वेदाचं ज्ञान घेतलं, त्यामुळं त्याला शिवधनुर्वेद असंही म्हटलं जातं किंवा परशुराम धनुर्वेद असंही म्हटलं जातं. धनुर्वेदाची विद्या शिवाने परशुरामाला दिली, ती त्याने आपल्या अनेक शिष्यांना दिली. शिवाकडून परशुरामाने अनेक जसा वेद म्हणजे धनुर्वेद ज्ञान करून घेतलं, तसं दिव्य अस्त्रांचंही ज्ञान प्राप्त झालं. दिव्य अस्त्रही परशुरामाने शंकराकडून प्राप्त करून घेतली. कोणची? ब्राह्म, वैष्णव, रौद्र, आग्नेय, वासुव, नैऋत्य अशी 41 विविध अस्त्र परशुरामाने शंकराकडून प्राप्त करून घेतलेली आहेत. परशुराम कसा दिसत होता, काय होता किंवा अजून काय आहे हा विषय आपल्याला फार जायचा नाही, किंवा परशुरामाचा आणि आईचा किंवा वडिलाचा झालेला जमदग्नीचा संघर्ष यातही जायचं नाही. पण परशुराम जेव्हा जन्माला आला त्याच वेळी कार्तवीर्य हैहय वंश, कार्तवीर्य नावाचा एक राजा होता हैहय वंशातला, त्याला सहस्त्रबाहू असं म्हणते. सहस्त्रबाहू अर्जुन असं त्याला म्हटलेलं आहे. 1000 हातांचा तो राजा होता असं त्याचा उल्लेख केला जातो. 1000 हातांचा याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घ्यायचा, एकाच माणसाला 1000 हात नाही. सहस्त्र हाताचं जेवढं बळ आहे तेवढं बळ असणारा अशा अर्थाने विचार करा. किंवा एकासारख्या विचारानं वागणारे त्याचे 1000 भाऊ त्याला मदत करते होते, म्हणून त्याला 1000 हाताचा राजा म्हटलं जात होतं. या 1000 हाताचा राजा हा म्हणजे भारतवर्षातला पहिला सम्राट आहे. नर्मदेपासून ते हिमालयापर्यंत सगळं भारतवर्ष त्याच्या आधिपत्यात होतं. त्यामुळं त्याचं राज्य मोठं असल्यामुळं त्याला सम्राटही म्हटलं जात होतं. आणि एवढा मोठा राजा असल्यामुळं त्याला विकृती जडली, मद जडला, म्हणजे अभिमान, ताठा, अहंकार जन्माला आला. आणि त्यामुळे त्या अनेक गोष्टीच्या विपरीत वागायला लागला, धर्माच्या विपरीत तो वागायला लागला, देवाचा ब्राह्मणाचा उपमर्द तो करायला लागला असं पुराणातले उल्लेख आहेत. आणि वशिष्ठांच्या आश्रमात एक दिवशी तो आला आणि आश्रमात येऊन त्यांनी वशिष्ठांचा आश्रम जाळून टाकला. वशिष्ठाने त्याला शाप दिला. हा शापाचा भाग तुझा अंत कुणाकडून होईल त्याच्या अर्थाने आहे. शाप ऐकल्यावरती तो जरा अस्वस्थ झाला. पण शापात ब्राह्मणाच्या पुत्राचा या परशुरामाचा उल्लेख असल्यामुळे हा खरा परशुराम कोण आहे बघायसाठी म्हणून हा जमदग्नीच्या आश्रमात आला. आणि त्याला तिथे कामधेनू दिसली जमदग्नीकडे. जमदग्नीने राजा आलाय म्हणून त्याचा मान सन्मान केला. आणि ते मान सन्मान एवढं मोठे लोक आलेत म्हणल्यावर काय, आश्रमात काय फार काय वस्तू नसतात. गुरुकुलावर काय असतं, कामधेनूची उपासना केली आणि त्याच्यातून उत्पन्न झालेलं जे काही अन्न आहे, धान्य आहे, दूध आहे ते त्यांनी याला दिलं. आणि त्यानं कामधेनू मागितली. जमदग्नी म्हणले नाही, तिची इच्छा असेल तर ती येईल, ती काही पाठवणार नाही. आणि म्हणून याने कामधेनू पळवून नेली. कामधेनू पळवून नेली. जेव्हा पुन्हा आपला परशुराम आश्रमावर आला तेव्हा त्याला ती सगळं कळालं, कामधेनू पळवून नेली आपली. आणि म्हणून त्याने या सहस्त्रार्जुन कार्तवीर्यावर हल्ला केला, कामधेनूसाठी हल्ला केला. गायीच्या रक्षणासाठी केलेलं युद्ध असं म्हटलं पाहिजे याला.
युद्ध केलं आणि ती गाय पुन्हा सोडवून आणली. त्यामध्ये हे सहस्त्रबाहू अर्जुन त्याचा निपात झाला, सगळे मेले. 5 पुत्र त्याचे वाचले, ते यातून पळून गेले, लांब जाऊन कुठेतरी राहिले, लपून राहिले. आणि लपून राहिलेल्या या 5 पुत्रांनी आपल्या घराण्याचा याने नाश केला परशुरामाने, म्हणून परशुरामाला वेळ पाहून मारण्याचा प्रयत्न केला. मग ते परशुरामाला मारण्यासाठी परशुराम ताकदवर आहे, शक्य नाही, म्हणून याने परशुराम जेव्हा आश्रमाच्या बाहेर गेला तेव्हा त्याच्या आश्रमावर हल्ला केला. यावेळी जमदग्नी ऋषी साधनेला बसले होते. साधना करीत असताना त्यांची हत्या केली, आश्रम उद्ध्वस्त केला. आणि परशुराम जेव्हा पुन्हा माघारी आला तेव्हा त्याला आपला आश्रम उद्ध्वस्त झालेला आणि वडिलांचं शिर कापून टाकलेलं आहे असं ते विकृत दृश्य दिसलं. त्याने सगळं काही जाणून घेतलं, चौकशी केली आणि कळालं की तपस्साधनेत असताना वडिलांची हत्या केली आहे. कुणी केली आहे ते पाहिलं. त्यांच्या अंगावर 21 बाणांचे वण होते, बाणांचे 21 वण. 21 वेळा त्यांना बाण मारला होता किंवा त्यांची हत्या केली तेव्हा अंगावर शरीरावर 21 वण होते. त्यामुळे परशुरामाने घोर प्रतिज्ञा केली की ज्याने कुणी हे कृत्य केलंय त्याला मी आता सोडणार नाही. आणि म्हणून या परशुरामाने पुन्हा त्या कार्तवीर्यांच्या वंशावर हल्ला केला आणि त्यांचा निपात केला. ज्यांनी ज्यांनी त्याला मदत केली त्या सगळ्यांचा त्याने निपात केला. 21 वेळा हे कृत्य त्यानं केलं. जो कोणी मत्तीला येतोय, धावतोय त्यांना, जे कोणी मदत करत नाही आहेत, जे धर्मशील आहेत ते बाजूला राहिले, आमचा याच्याशी विषय नाही म्हणून परशुरामाने कार्तवीर्याचा पराभव केला आणि आपल्या वडिलाचं श्राद्ध त्यावेळेस पहिल्यांदा साजरं केलं. ज्यावेळेस ज्यांनी माझ्या वडिलाला मारलंय, त्रास दिलाय, त्याच्या अपमानाचा सूड परशुरामाने अशा प्रकाराने घेतला. म्हणून मी मगाशी बोलताना म्हणालो होतो की पितृतर्पण जे आहे तो विषय आपल्याकडे प्राधान्याने केला जातो. ते परशुरामानं जसं पितृतर्पण केलं, आपल्या शत्रूच्या रुधिराचं तर्पण पित्याच्या श्राद्धात केलं, तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपड्याच्या वंशाचं तळपट केलं आणि आपल्या पित्याचं खरोखर श्राद्ध केलं, पितृतर्पण केलं. शत्रू रुधिर स्नान त्या निमित्ताने रक्ततर्पण केलं. खरं तर अफजल खान, सिद्दी जोहर, कारतलब खान, शाहिस्ते खान, सुरत किंवा कोकण जिंकणं या सगळ्याचा परिणाम आता काय झाला, शिवाजीराजाला जे लोक पहाड का चुहा समजत होते तो आता सह्याद्रीचा सिंह आहे असं त्यांच्या लक्षात आलं. पहिल्यापासून सह्याद्रीचा सिंह आहे, पण पहाड का चुहा म्हणून अनुल्लेख करणं, अपमान करणं हा त्यातला भाग आहे. हे काही खरं नाही, हे आता अवघड आहे. आणि औरंगजेबानं आणि आदिलशहानं सुद्धा आता शिवाजी महाराजांच्या राज्याचा समूळ नायनाटाच्या ऐवजी निदान याच्या राज्याला पायबंद घालावा असा विचार सुरू केला. औरंगजेबानं काल काय केलं आपण त्याचाही विचार केला की औरंगजेबानं आदिलशहाला पत्र लिहून कळवलं की तुमचा आणि आमचा तह झाला आहे, वर्षाला 30,000 होन तुम्ही खंडणी आम्हाला द्यायची आहे, तुम्ही ते 30,000 होन देऊ नका, पण शिवाजी राजाच्या विरोधात सैन्य उभं करा आणि शिवाजी राजाला पायबंद घाला. हा म्हणजे शिवाजी राजांचा समूळ नायनाट विषय राहिला बाजूलाच, आता शिवाजी राजाला पायबंद घालायचं आणि आपलं राज्य वाचवायचं एवढी भूमिका सुरू झाली. त्यातून शिवाजी महाराजांनी एक प्रयत्न केला, पत्रसार संग्रहामध्ये त्याचा उल्लेख आला. आदिलशहाला औरंगजेबापासून तोडण्याचा शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला. स्वतःहून आदिलशहाला पत्र लिहिलं, कळवलं, 2 हत्ती आणि 80 घोडे भेट दिले, वर काही सुवर्णाची होन दिले आणि त्यांनी काय कळवलं की तुम्ही आमच्याशी प्रेमानं राहा, औरंगजेबाच्या बरोबर तुम्ही जाऊ नका, आपण दोघं प्रेमानं, आपण दोघं तुम्ही, आम्ही निदान आम्ही युद्ध करतोय त्याला आमच्या तर विरोधात येऊ नका. आदिलशहाला संभ्रमच निर्माण झाला, हे करावं का ते करावं. हे दोन्ही न करता त्याने तिसराच विषय केला. खवास खान त्याला बोलवून घेतलं, म्हणजे दरबार भरवला, विडा ठेवला आणि खवास खानानं तो विडा उचलला आणि खवास खान स्वारी करून निघाला, कोडळात आला. मुधोळातून बाजी घोरपडे येत आहे त्याची वाट पाहत तो थांबला. या बाजी घोरपड्यांचा शिवाजी महाराजांनी अजून तो खवास खानाला जाऊन मिळायच्या आधीच काटा काढून टाकला. आपल्या सामर्थ्यशाली नखाग्रांनी आता शिवाजी महाराज मोगलशाही, आदिलशाही
कुतुबशाही अशा इस्लामी सत्तांना विदीर्ण करून टाकल्याशिवाय राहत नाही आहेत. महाराजांच्या या पराक्रमाच्या कीर्तिदुंदुबीचे दिक्कोन दुमदुमले आणि इकडे औरंगजेबाला झालेल्या अपकीर्तीला पारावार राहिला नाही. महाराज जणू समर्थाचं वचन सार्थ करीत होते. काय समर्थ आहे? धर्मद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परिते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही. शिवाजी महाराजांचा समर्थाचा काळ एक आहे. दोघंही जनतेसाठी झटणारे आहेत. एक साधुत्व घेऊन झटणार आहे आणि दुसरा हाती शस्त्र घेऊन झटणार आहे. एक शास्त्र घेऊन झटतोय, दुसरं शस्त्र घेऊन झटतोय. महाराष्ट्राची परंपरा खऱ्या अर्थानं विलक्षण आहे. शस्त्र आणि शास्त्र समवेत चालतं असं हे राज्य आहे. इतर राज्यात तशा घटना फारशा दिसत नाहीत. शस्त्र आणि शास्त्र, कोणी शास्त्रच धरलं आणि कोणी शस्त्रच धरलं. पंजाबात बघा शास्त्र नाही शस्त्र आहे, दक्षिणेत शास्त्र आहे शस्त्र नाही. देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा धर्मस्थापनेसाठी. हे समर्थांचं वचन शिवाजी महाराज पुरेपूर जगून दाखवत आहेत. म्हणजे समर्थांनी सांगितलं आणि त्यांनी जगलं असं नाही. कृतीत दोघाच्या तेच आहे. समर्थ बोलून दाखवतात आणि हे करून दाखवतात. समर्थही करायला प्रयत्नशील आहे. आणि समर्थांचं कार्य त्या अर्थाने मोठं आहे. तरुणांची फौज उभी करणं. फौज म्हणजे लगेच सैन्यातली फौज म्हणू नका. युद्धप्रवण तरुण उभा करणं, त्याची मन पेरणं, हे तुकाराम महाराजांनी केलेलं काम आणि समर्थांनी केलेलं काम शिवाजी महाराजाला पूरक ठरलेलं आहे. त्या अर्थाने हे दोघं कामात आहेत. म्हणजे काही नियोजन केलेलं नाही, तू हे कर तू ते कर असा नाही विषय. पण त्यांची जी भावना आहे, म्हणजे कोणाची तुकाराम महाराजांची असो किंवा समर्थांची जी असो, ती प्रत्यक्षात लोकांच्या मधून उतरून लोक उद्युक्त करतायत. भले तरी देवो कासेची लंगोटी, नाठाळाचे माठी हाणू काठी, हे जे तुकाराम महाराजांचं वचन आहे ना, जेव्हा तुम्ही सद्धर्मानं वागाल तेव्हा आम्ही आमच्या रुग्णाची लंगोटी सुद्धा काढून देऊ. पण जेव्हा विकृत वागाल, धर्माच्या विरोधात याल, धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आम्हासी, हे तुकोबारायाचं समर्थाचं एकसारखा विचार आहे. त्या अर्थानं आहे आणि ती शिवाजी महाराज कृतीनं दाखवत आहेत. ते तरुण सगळे शिवाजी महाराजांच्या बरोबर आहेत, सगळे एकसारखे आहेत. आणि आता शिवाजी महाराजांच्या नायनाटासाठी हा खवास खान आला आहे. तो बाजी घोरपडे यायला लागला आहे, पण त्याच्या आधी शिवाजी महाराजांनी त्याचा नायनाट करून टाकला. आणि मग महाराज तिथून उठले आणि कुडाळात आले. मुधोळातून कुडाळात आले. रातोरात उठले. बाजी घोरपड्याला मारले की थांबले नाहीत, पटकन निघाले आले. यावेळी खवास खान कुडाळामध्ये घाटाखाली उतरून आपला तंबू ठोकून राहिलेला होता. म्हणजे तिथं त्याने मुक्काम केला होता बरोबरच्या सैन्यासह. निर्धास्त थांबला होता. एका अडचणीच्या जागेत होता, निर्धास्त थांबला होता आणि तो वाट पाहत होता बाजी घोरपड्यांची. बाजी घोरपड्यांचं महाराजांचं काही झालंय, बाजी तिकडे मेलाय, ह्याचं त्याला खबरही नाही, माहीतच नाही. अजून यायची आहे खबर. किती वेळ लागतोय त्यावेळेस त्या काळात प्रमाणे विचार करा. आज आम्ही विचार करतोय लगेच व्हॉट्सअपनं, लगेच तासात नाही, 2 सेकंदात इकडचं तिकडं निळी खूण झाली, डबल झाली, बातमी गेली. सिंगलची डबल, डबलची निळी. महाराज अगदी खवास खानाच्या जवळ येऊन ठेवले, आले तिथपर्यंत. महाराजाचे चपळ घोडेस्वार शिकारीवर झडप घालायला येऊन टपून बसले. रात्रीची वेळ आहे. घोडेस्वारात मावळे होते, शिवाय कोण होतं? मावळातले लोक होते, बरोबर अजूनही काही लोक होते. म्हणजे महाराजांचे फक्त मावळातलेच लोक बरोबर आहेत असं नाही. मनेवार होते, भिल्ल होते, कोंड होते, कोळी होते, सगळ्या जातीचे लोक महाराजांचे आहेत. म्हणजे महाराजांची सेना म्हणजे स्वराज्याची सेना. मग त्यात जातपात नाही, सगळेच मराठी. मोगलांच्या सेनेतली राजपूत पण आहेत, हिंदू पण आहेत, ब्राह्मण पण आहेत, मराठी पण आहेत. मुसलमानातले त्यांचे तुर्क, मोगल, पठाण ते पण आहेत. ते सगळेच मोगल, ते सगळेच यवन. जरी भाऊसिंग हाडा असला, जरी जसवंतसिंग असला, तरी ते सगळेच मोगल. उद्या म्हणजे मिर्झा राजा येणार आहे जयसिंग, तरीसुद्धा जसवंतसिंग, सगळे मोगल, सगळे यवन. कारण ते यवनांचे रक्षण करतात, यवन राज्याचे रक्षण करतात. इथं मात्र शिवाजी महाराजांबरोबर भिल्ल आहेत, मनेवार आहेत. मनेवारचा अर्थ वेगळ्या ठिकाणी
बंडखोर असा सांगितलेला आहे शब्दकोशात. मनेवार म्हणजे कोण? तर बंडखोर. पण मनेवार ही आपल्याकडे जात असावी त्यावेळेस. हां, अजूनही असेल. मनेवार, भिल्ल, गोंड म्हणजे हे सगळे जंगलात राहणारे आहेत. गोंड आणि भिल्ल हे जंगलात राहणारे आहेत. कोळी हे सुद्धा दुर्गम डोंगरात राहणारे लोक आहेत. असे काटक, शूर आणि इमानी मावळे महाराजांच्या बरोबर आहेत. हे सगळे इमानी आहेत. वेळ रात्रीची आहे. महाराजांनी खवासखानाची परिस्थिती जाणली. खवासखानाने तंबू टाकलेला कशी परिस्थिती आहे, काय आहे, सगळं जाणून घेतलं. आणि अशा अवघड जागी रात्रीच्या वेळी ह्याला हल्ला घातला तर याचा चोराडा घटकेत उडेल, महाराजांच्या लक्षात आलं. पण खवासखानाच्या विषयाने महाराजांनी वेगळा विचार केला. एवढा मोठा सरदार आहे, पण असा सांदी सपाटीत उंदरा चेंद्रासारखा मरणं बरं नाही. बघा बरं का महाराज कसे आहेत. युद्धाचा विषय परत महाराज वेगळ्या, दरवेळी नवे युद्ध आहे. विचार कसा वेगळा करतात. मला तर असं वाटतं खवासखानावर महाराजांनी अशी दया दाखवायचं कारण काय? शक्यता अशी आहे, शक्यता बरं का, खवासखान हे आदिलशाहीतले एक पद आहे असं काही लोक म्हणतात. पण खवासखान म्हणजे विश्वासू नोकर. खवास म्हणजे जरी पद असलं किंवा काही असलं, खवास म्हणजे जेव्हा राजा अंबारीवर हत्तीवर अंबारी टाकतो, अंबारीत बसतो, तेव्हा अंबारीच्या माग एक कप्पा असतो, त्याला खवाशी म्हणतात. राजाच्या जवळ बसून विचार करणं, मंथना करणं, युद्धावर असेल किंवा काही स्वारीत असेल किंवा अगदी काही मिरवणूक असेल, शाही समारंभ असेल, तेव्हा राजाच्या माग जो अतिविश्वासू माणूस असतो तोच बसतो. त्याच्याशी काही विचार करण्याचा विषय आला तर राजा त्यालाशी बोलतो. म्हणून राजाची अतिविश्वासू व्यक्ती असंही त्याला म्हटलं जातं. मग हा खवासखान एवढ्या अर्थाने असा आहे म्हणायला हरकत नाही. पण हा खवासखान यापूर्वी मुरार जगदेव यांच्याबरोबर कामात होता. म्हणजे आदिलशाहीत खवासखान जो काम करत होता तो मुरार रणदुल्ला खान जसा आहे तसा हा खवासखान आणि मुरार जगदेव. आणि निजामशाही वाचवण्याच्या कामात या मुरार जगदेवानी शहाजी राजांना मदत केली होती. आदिलशाहीकडून सैन्य पाठवणं किंवा आदिलशाहीकडून धन पाठवणं किंवा आदिलशाहीकडून मोगलांना सहाय्य न करणं, अशा अनेक गोष्टीचा मुरार जगदेवानी पाठपुरावा केला होता. आणि त्यामुळे खवासखान हा मुरार जगदेवाबरोबर असल्यामुळे शहाजी राजाचं यांचं प्रेम होतं. आदिलशाही दरबारातले दोन सरदार म्हणून दोघाचा दोस्ताना होता. लक्षात येत आहे ना. आणि म्हणून त्याच खवासखानाला शिवाजी महाराजांनी बहुतेक आताच्या वेळी ही संधी दिली. हा खान असा मरणं योग्य नाही, असा सांदी सपाटीत राहू नये, याला संधी देऊ असा शिवाजी महाराजांनी विचार केला. सांदी सपाटीत उंदरा चेंद्रासारखा मरू नये, जरा पराक्रमानं तुझंही काय असेल तर गाजव, असाही दुसरा भाग आहे पहा. आणि म्हणून महाराजांना तसा विचार आला. म्हणून रातोरात सगळं चालू आहे काम, त्यात त्यांनी महाराजांनी जासुदाला हाका मारला, आपला दूत बोलवला, इकडे जा, हा निरोप दे आणि खवासखानाला सांग. जासूद निघाला. हां, तुम्ही दिलाय आता उद्या सांगतो की नाही, आत्ताच्या आत्ता लगेच निघाला. घोड्यावर बसला आणि गेला. महाराजांच्या निरोपात मर्दानी, दिलदारी आणि मराठी मिजाज आहे. हा खान आपल्या लष्करासह तंबूरावट्यात झोपलेला आहे, आराम करतोय. तेवढ्यात त्याला वर्दी आली. मराठ्यांचा दूत आलाय, जासूद आलाय, निरोप घेऊन आलाय. उत्सुकतेने त्याला हजर करायला सांगितलं. बोलवा. शिवाजी भोसल्याकडून तो आलाय. तोपर्यंत त्याला माहीतच नाही शिवाजीराजे आपल्या मागे येऊन उभारलेत, आपल्या तळाच्या बाहेर आलेत, माहीतच नाही. इजाजत दिली. त्यात उत्सुकता होती, बेपरवाई होती, रगेलपणा जास्त भरला होता. जासूद आला. खानानं कारण पुचवलं. काय का आलाय माझ्याकडे, का पाठवलंय शिवाजीनं तुला? जासुदाने महाराजांचा निरोप जसाच्या तसा सांगितला. जासुदाचं कामच ते असतं. शब्द जसेच्या तसे वापरावे, वर मऊपणा आणायचा नाही, पण आपल्या राजाचं कर्तृत्व जास्त सांगायचं. आपल्या निरोपात त्याच्याप्रमाणे काम कसं होईल हे पाहायचं असतं. हे दूताचं काम आहे. वकील, खान साहेब, आपण मुक्कामासाठी अशी जागा शोधली आहे की जे मृत्यूचं घर आहे. बघा बरं का, कोकणची सगळी जमीन म्हणजे माझा हिस्सा आहे. ही जमीन माझी आहे. कालही आपण विचार करत होतो 2 दिवसापूर्वी शिवाजी महाराजांनी माझा प्रदेश माझ्या ताब्यात ठेवणं, त्याच्यासाठी वाटेल ते करणं हे माझं काम आहे, मुक्त करणं माझं काम आहे हे सांगतात. आता हा प्रदेश माझा आहे म्हणतात शिवाजी महाराज. पुन्हा माझा हिस्सा आहे आणि माझी फौज पिशाच्या प्रमाणे आहे.
बघा शिवाजी महाराजांना स्वतःच्या फौजेचा गण आहेत, ते शिववाहिनी हे गण आहेत ना. गण म्हणजे काय साधे असतात काय? शंकर भगवानाचे गण साधे नसतात. डाकिनी, पिशाचिनी, प्रेत, पिशाचर, निशाचर सगळी त्यांची विशेषण आहेत किंवा नाव आहेत. निशाचर म्हणजे रात्री जागणारे, प्रेत म्हणजे जिवंत लोकाला खाणारे, अशा अर्थानं. डाकिनी ते भगवान शंकराचे जे गण आहेत ना सगळे, त्या गणाचा विषय आहे. कविभूषणाने एक काव्य लिहिलं या अर्थाने, मी मागेही सांगितलं त्या काव्याचा विषय. प्रेतने, पिशाचर, निशाचर, हुजुत्त, जुत्त असं ते सगळं वर्णन केलंय. आनंदानं नाचायला लागलेत आणि त्यांचा आनंद पाहून पार्वती भगवान शंकराला विचारते, आज तुमची भ्रुकुटी कोणीकडे वळलेली आहे? कारण हे सगळे गण नाचायला लागलेत, कारण जिकडे भ्रुकुटी वळेल तिकडे यांना खायला मिळतंय. शंकराच्या गणाला खाणं जे प्राप्त होणार आहे ते तुमच्या दृष्टीवर आहे, तुमची भ्रुकुटी कुणीकडे आहे? भगवान शंकर म्हणले, माझं काही नाही, आज शिवाजीराजाचं काम चालू आहे, त्याच्यामुळे हे आनंदित झालेले आहेत. माझ्याकडे काही विषय नाही, तो शिव हे काम करतोय. आणि आता हा शिव याच्यावर दृष्टी टाकलेला आहे, खवासखानावर. माझी सेना पिशाच्या प्रमाणे आहे, कोकणची सगळी जमीन माझा हिस्सा आहे. किती कत्तल झाली तरी आमच्या सेनेला काहीही वाटणार नाही, तुम्ही मरून पडल्याचं काही दुःख होणार नाही. या डोंगराळ जागी मनुष्य आपल्या पावलाने येऊ शकेल, पण माझ्या पावलाने त्याला बाहेर जावं लागेल. केवढा विश्वास आहे आपल्या लोकांवर. तुम्ही तुमच्या पावलाने याल, पण जायचं असेल तर माझ्याशिवाय पर्याय नाही, असा याचा अर्थ आहे. दख्खनच्या लोकांमध्ये आपण फार थोर आहात. दख्खनचा याचा अर्थ आदिलशाही फौजेतले आपण आता थोर आहात. आपले मोठेपण मी राखू इच्छितो, तरी सूर्य उगवायच्या आत आपण येथून बरेपणाने परत जावे. केवढा निरोप आहे. उपकार का करतात एवढा? निघून जा, सरळपणानं सांगतात. शिवाजी महाराज म्हणजे उघड उघड सांगतात की मी आलोय, निघून जा. सुरतेत जातात, मी आलोय, मला पैसे द्या. कार्तलखानाला सांगतात, मी आलोय, ठेव पैसे, तरच कत्तल थांबते. आता याला सांगतायत खवासखानाला, बरेपणाने सूर्य उगवायच्यात येथून निघून जा, नाही तर एका क्षणात मी काय करू शकतो हे तुम्हाला कळेल. बघा कसा खडतर निरोप आहे. जासूजाच्या तोंडातून खानाने हा निरोप ऐकला. खवासखानाने दिलदारी ऐकली, रगेलपणा ऐकला आणि त्याची मिजाज बिघडली. त्याच्या अहंकाराला ठेच पोचली. तो संतापाने भडकला, रागारागाने सरफडायला लागला, बडबडायला लागला. जासुदाने त्यानं रागात संतापात निरोप दिला, मैं हजरत बादशाह का नमक खार खादिम हूँ, मी बादशाहचं मीठ खाल्लंय, मुझे दुश्मन की बिल्कुल परवाह नहीं है. शिवाजी ने आज तक बहुत नाम किया है, लेकिन मुझ जैसे से आज तक उसका पाला पडा नहीं है. माझ्यासारख्या सरदाराबरोबर त्याचा अजून संघर्ष झालेला नाही, मुकाबला नहीं हुआ है. शाहिस्ते खान, अफजल खान असतील दुसरे, पण मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे, ही त्याची मिजाज आहे. मेरी फौज किस किस्म की है यह भी उनको मालूम नहीं है. माझी फौज कशी आहे हे शिवाजी राजाला माहित नाही. अब सिर्फ एक ही बात कहता हूं कि ख्वाहिश हो तो लड़ाई के लिए फौरन तैयार हो जाओ. यह शिवाजी को कह देना. जर तुझी इच्छाच असेल तर लढायला तयार हो आणि ये. म्हणजे खान आपल्या सैन्याबद्दल, स्वतःबद्दल जरा अधिक आत्मविश्वास होता, म्हणजे घमेंडी होता. खानाचा हा निरोप घेऊन मराठी जासूद उठला आणि शिवाजी महाराजापाशी आला. खानाने जासूदाचं काम दोन्ही अर्थाने केलं. बघा त्यानं, खानानं लढाईची काहीही तयारी केलेली नाही, निरोपही त्यानं दिला. नुसतं सांगतोय असं आहे या लढाईला, पण लढाईची तयारी याची नाही आहे. म्हणजे जासूदाचं काम काय, हेरगिरी हेही वकिलाचं काम असतं, तेही त्यानं केलं. सगळा रिपोर्ट आणून सांगितला. महाराज वाटच पाहत होते. महाराजांना कदाचित माहीत होतं की बहुतेक दोन्ही अर्थाने विचार करतात. गेला निरोपानं निघून तर ठीक आहे, नाही गेला तर आपण लढायला आलेलोच आहे, सोडायचंच नाही आहे. मग काय करावं? खानाचा जबाब महाराजांनी ऐकला आणि ताबडतोब सैन्याला इशारत दिली. लगेच आज्ञा. दौडत लष्कर निघालं. समोरून दिसतंय तळ खानाचा दिसतोय. लष्कर दौडत निघालं. खवास खान अजून घमेंडीत सुस्तच होता. गलबला झाला, गनिमाला कालवा उठला. लांबवरून महाराजांचा छावणीला गराडा पडला. खवास खानाला आश्चर्य वाटलं, कसं काय रातोरात आला. निरोप आला ते खरं त्याला वाटलं होतं की गडावर राहतोय तिथून माणूस पाठवलाय, पण नाही, महाराज आले.
तो चकित झाला. तो वाट पाहत होता घोरपड्याची. आला शिवाजी. त्याने चटकन ओंजळ पसरून खुदाची प्रार्थना केली, या अली मदत, या अली मदत. अजूनही चालते बघा ही. संकट काळ आला की या अली मदत, हे अली आम्हाला मदत कर. बराबर उठला आणि त्याने हुकूम सोडले. सगळ्या जंग बहादुराला आपल्या तंबूच्या समोर दाखवण्याचे आदेश दिले. रात्रीच्या अंधारात ते वीर खानापुढे ताबडतोब हजर झाले. त्यांच्या पुढे त्यानं छोटंसं भाषण केलं. सेनापतीचं काम असतं आपल्या सैन्याला प्रोत्साहन देण्याचं. दुश्मन ने हमें इस तरह से घेरे हुआ है कि मैदान में जाकर जंग करने का रास्ता भी बंद हो गया है. पहा, आत्ता कळलंय त्याला आपण कुठं राहतोय. आधी कळलं नाही. युद्ध करण्याचा रस्ता आमचा बंद झालाय. खैर, हमें अपने डेरे यही उतार कर जल्द ही मैदान तैयार करना होगा. आपले तंबू काढून ठेव आणि याचंच मैदान करून युद्धाला उभारू. म्हणजे तसा योद्धा म्हणून काही वाईट नाही, चांगलाच आहे माणूस. जहां हम दुश्मन से लढ सकेंगे, तंबूच्या बाहेर जाऊन लढायला नको, इथंच मोकळं मैदान करू, हे त्याची भावना आहे. खानाला मोकळ्या जागेत उतरायला जागा उरलेली नव्हती म्हणून त्याने त्याच्यावर तोड काढली. आपली छावणी पाडून टाका म्हणजे मैदान तयार होईल. पण खान हे बोलत असतानाच धामधूम ऐकायला यायला लागली. महाराजांचं लष्कर जवळ आलं. शत्रू उरावर आला आणि तिकडे नजर फेकीत खवास खान बोलला, ये शिवाजी बडा चालबाज है, जलील है. आत्ता कळलं, चालबाज है, जलील है. कई लोगों को इसने अपने उंगली के इशारे पर नचाया है, लेकिन आज तक मेरे जैसे जंग बहादुर का उससे पाला पड़ा नहीं है. मैं शाइस्ता खान नहीं हूं कि उसके पंजे में आ जाऊं. इस शिवाजी की जिंदगी बुराइयों से भरी हुई है. नालस्ती करतोय सारखे शिवाजी महाराजाची. मी काही शाइस्ता खान नाही फसून जायला, मी काही अफजल खान नहीं, मी काही सिद्धी जोहर नहीं. मैं इसका बदला जरूर लूंगा. तुम भी अपनी अपनी जगह पर होशियारी से रहना. दुश्मन चाहे हमें ज्यादा हो, हमसे ज्यादा हो, मगर परवाह नहीं. सामने आने वाले हर एक गनीम को कत्ल करो. जहां हमारी कमजोरियां नजर आएगी मैं खुद वहां हाजिर होऊंगा. युद्धाच्या आघाडीत एखादी फळी तुकडी मागे सरकायला लागली तर मी तिथे येतो आणि युद्धाचं नेतृत्व करतो. स्वतः बोलतोय, मुकाबले में गनीम से मुकाबला करूंगा. आणि तोपर्यंत खवास खान बोलत असस तोर सटासट बंदुकाच्या गोळ्या सुटायला लागल्या मराठ्यांकडून. ताबडतोब धावाधाव सुरू झाली. गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. खानाचे शूर हाशम मराठी सैन्याच्या रोखाने तुटून पडले. हलकल्लोळ माजला. तीर, तुफंग मराठ्यांनी सोडायला सुरुवात केली. तीर म्हणजे बाण आणि तुफंग म्हणजे काय, बंदुकाच्या गोळ्या, पण त्या मातीच्या गोळ्या. बघा शिवाजी महाराज कसं तुफंग वापरतात. बंदुकीत भरायची जी गोळी असते मागं दारू भरतात. आता सारखी नाही. पूर्वी गोळी, आता गोळी टाकायची उडवायची किंवा रोल लावला की धडधड धडधड सुटतं. तसं नव्हतं पूर्वी. जशी तोप उडवतात तशी बंदूक उडवायला लागायची. बंदुकीच्या नळीमध्ये दारू भरायची, स्वच्छ करून घ्यायची, दारू भरायची, दारूच्या वरनं प्रेशर द्यायचं, ती गोळी लावायची जस्ताची, शिसाची. आणि मराठी किती हुशार आहेत, ती परवडत नाही आहे, खर्च जास्त होतोय म्हणून मातीची गोळी करतात आणि त्याला प्रेशर देतात. तुफंग वापरतात. मराठीच काय, इतरही सैन्य त्यावेळेस तशा अर्थानं वापरत असावं. आणि मग त्याला मागून चाप ओढला किंवा कापूर ठाचणीच्या बंदुकीनं त्या बत्ती दिली की ती जण उडते. ती तुफंग उडवतात, ती बंदूक उडवतात. रात्रीचा अंधार असून क्षणात सगळीकडे तुंबळ रण सुरू झालं. अंधारात या प्रत्येक बंदुकीचा पडणारा पजेड म्हणजे जसं काही विजा चमकतात तसं कडकड कडकड कडकड. बंदूक उडली की तेवढाच उजेड. मशाली हातात धरून लढाईत असतील, काही लोक धरून उभारले असतील किंवा धरून उभारणार नाही कोणी. युद्धात कोण उभार देते हो कोणाला, दुसरा मारेल ना. हातात एका मशाल घ्यायची, दुसऱ्या हाताने लढाई करायची, मशालीच्याच हातात ढाल घ्यायची, दोन्ही असू शकतं. त्यावेळी चंद्रज्योती हा एक प्रकार असायचा. उजेड पडावा म्हणून ते दारू असते की नाही आपली, त्याचं एक पणती, मातीची पणती असते, त्यात ती दारू भरायची आणि ती पेटवायची. आणि ती पेटवली की अनेक वेळपर्यंत तिचा उजेड, लांबपर्यंत जाणारा पांढरा उजेड पडतो. खूप वेळ ते चालतं. त्याला चंद्रज्योती म्हणतात. हिलाल असतात, जसा मशाल असते तसा हिलाल असतो. प्रकार आहे त्यातला एक. खानाचं सैन्य आता रणकल्लोळ उडाल्यानं सगळीकडे दुभंगलं आणि युद्धाला सुरुवात झाली.
महाराजांनी अंगेजणीने एल्गार केला, पण खवास खान आणि त्याचं सैन्य काही दुर्बळ नव्हतं, बाजारबुणगं नव्हतं. तेही खरं खरं सैन्यच आहे, लढाईतलं आहे. कुठलंच सैन्य आत्तापर्यंत साधं असं बाजारबुणगं आहे असं म्हणण्यासारखं नाही. युद्ध करणारच आहेत, तेही योद्धे आहेत. पण महाराज बरोबर वर्म हुडकतात, त्याची चूक कुठं आहे ती काढतात आणि त्या चुकीत बरोबर घालून आपल्याला साधून घेतात. शत्रू सैन्यावर अंधारात सुद्धा लढत असताना महाराजांनी तुफान धुमश्चक्री सुरू केली, मुसंडी मारली. खानाचा शाह हजरत नावाचा सरदार हा मुसंडी थोपून धरत होता, पण तो कमी पडायला लागला. त्यामुळे खवास खानाने त्याच्या हजरतच्या दिमतीला सिद्धी सरवर नावाचा दुसरा सरदार पाठवला. महाराजांचा असा काही जोर होता की दोघंही कमी पडायला लागले आणि म्हणून त्याच्यावर मात व्हायला लागली. म्हणून खानाने शेख मिरानाला पाठवला, तिसरा पाठवला. तरीही भयंकर रणकलोळ चालू असताना शेख मिरानाही मागं पडायला लागला, म्हणजे तिघही मार खायला लागले. दारुगोळ्याचा धडाका, लखलखत्या ज्वाळाचे भपकारे, शस्त्रास्त्राचा खणखणाट, रणकल्लोळ, वातावरण एकदम बदलून गेलं. खानाच्या सैन्यात वाडीकर सावंतही होते. हेही भोसलेच वाडीकर सावंत म्हणजे महाराजांच्याच कुळाशेळाची, पण महाराजांच्या विरोधात लढत होते बाजींसारखं. अजून एक जण होता, कालही त्याचं नाव सांगितलं, महाराजांचा सक्का धाकटा भाऊ एकोजीराजे या युद्धात आहेत, बरोबर आहेत, खवास खानाच्या बरोबर आहेत, शिवाजी महाराजांच्या विरोधात आहेत. काय दुर्दैव आहे ना महाराष्ट्राचं, दोन सक्के भाऊ विरोधात लढतायत. एक राज्य नाही, धर्म वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी, जनतेला सुखी करण्यासाठी लढतोय, आणि दुसरा धर्मद्रोहाच्या पक्षात राहून त्याच्याशी लढतोय. दुर्दैव आहे. दोन भावांची वडिलांच्या मृत्यूनंतर भेट रणांगणावर, काय दुर्दैव. महाराष्ट्राला कडक पिढ्यानपिढ्याचा शाप आहे जणू. अखेर महाराजांनी खवास खानाच्या फौजेवर निकाली झडप टाकली. त्या अवघड मुलखात मराठ्यांनी, गोंडांनी, भिल्लांनी, मणिवारांनी आणि कोळ्यांनी खानाच्या आदिलशाही फौजेवर जोड उठवली. मारा सहन करणं खानाला अशक्य झालं. सिद्धी सरवर, शाह हजरत, शेख मिरान भराभर उडाले, ठार झाले, तिघही ठार झाले. आता अखेर व्हायचं तेच झालं. नेहमीच्या परंपरेप्रमाणे, नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आदिलशाही फौज पळत सुटली, जीव खाऊन पळत सुटली. खरं तर जीव खाऊन लढायला पाहिजे होतं. पळत सुटली, दाणादाण उडाली. खवास खान आणि बाकीचे सारे उरलेले पळत सुटले. मोठ्या मुश्किलीने त्यांचे जीव वाचले. वाडीकर, सावंत, भोसले आणि एकोजीराजे हेही पळत सुटले. त्यांना वाटले, काय वाटलं, सैरावारा पळत सुटले. गोव्याचा फिरंगी हा आता आपला परमेश्वर म्हणून त्याच्या आश्रयाला हे पळत सुटले. कुडाळावर आलेलं संकट, कुडाळापासून चौलपर्यंतचा प्रदेश मी शिवाजी महाराजांच्या ताब्यातला मोकळा करतो, आदिलशाही पुन्हा समाविष्ट करतो म्हणणारा खवास खान मार खाऊन पळत सुटला. खवास खान खटा झाला आणि विजापुराकडे माघारा पळाला. खानाचा पुरा पराभव झाला. पण गंमत कशी आहे, विजापूरच्या दरबारातला विख्यात कवी नुसरती याने आपला अलीनामा म्हणजे आदिलशाह याच्या कारकिर्दीवर लिहिलेला ग्रंथ, यात उर्दू काव्याचा ग्रंथ, त्यात त्याने काय लिहिलं, खवास खानाला प्रचंड विजय प्राप्त झाला आणि शिवाजी राजाचा पराभव झाला. खोट्या बातम्यां खोटं इतिहास, खोटं लिहिणं. वस्तुतः उलटच आहे, झालं उलट, लिहिलं उलट. कुडाळच्या लढाईत महाराजांना प्रचंड विजय मिळालेला पाहून तळ कोकणातली प्रजा आता आनंदली. राजांचा विजय झाला. इथल्या प्रजेचंही महाराजांवर प्रेम होतं, ते वाढत चाललं. खवास खानाने मराठ्यांचा पाठलाग मात्र करू दिला नाही. अगदी शेवटी मराठ्यांनी खानावर हल्ला केला होता, तो खानाने परतवला. बहुतेक त्या अर्थाने यानं लिहिलं. मराठ्यांचा पराभव झाला. पाठलागावर पळत जात असताना मागणं आलेल्या तुकडीचा थोडं मराठ्यांनी सोडून दिलं. मराठी माघारी गेले म्हणजे आपला विजय झाला. बादशाह एवढ्यावरच संतुष्ट झाला आणि त्याने खवास खानाला शाबासकी दिली. जीव वाचून परत आला. काय केलं, लढाईत एकोजीराजांनी पराक्रम गाजवला म्हणून बादशाने त्यांना 2 गावं इनाम दिली. बघा, बाजी घोरपडे ठार झाल्याचं पाहून, मुधोळचा नाश झाल्याचं कळाल्यावर बादशहाने फार वाईट वाटलं
आणि त्याने बाजी घोरपड्याचा पुत्र मालोजी याला दरबारात आणलं आणि बापाची जहागिरी त्याच्या नावाने तशीच चालू ठेवली. स्वराज्याशी स्वधर्माशी बेईमानी केल्याचं हे फळ, जहागिरी चालू. एकुजीराजांनी तेच केलं ना. त्याला 2 गावं जादा इनाम, पहिली होती शहाजीराजांची त्यात प्लस. आणि महाराजांनी पुढं काय केलं त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठाल. पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज. कोण बोलतंय का? 5 मिनिटं आहेत अजून.